पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. स्मारक उभारणीसाठी योगदान देता आले हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्रे उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावता आला याचा मला अभिमान आहे. स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितले की मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिले आहे. अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे होय, असेही ते म्हणाले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी प्रास्ताविक भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरणासाठी कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेविका विशाखा खताळ, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर विजय शेळके, पत्रकार आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, भाजप भटक्या विमुक्त आघाडीच्या ठाणे शहर अध्यक्षा उज्ज्वला गलांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज रुचिता शिंदे, प्रफुल्ल शिंदे, भाजपचे संदीप माने, वर्षा माने, ज्ञानेश्वर परदेशी आदींसह धनगर समाजातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे, कला क्षेत्रातील दत्तात्रय चिवाणे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉक्टर महादेव डरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोंदले, उद्योजक क्षेत्रातील मनोज कुसेकर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पुरस्कार विजेत्यांचे टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन केले. अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे. त्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा स्मारकाचा दिनांकात सोहळा होतोय. आपण सगळे भाग्यवान आहोत. या स्मारकामध्ये आपल्याला छोटा मोठं का होईना योगदान देता आलं आणि त्याबद्दल मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. दीपक आणि त्यांची सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आणि आचारसंहिता असल्यामुळे जास्त भाषण करत नाही, पण चांगलं काम केलं तुम्ही. म्हणजे दिलेला निधीचा योग्य विनियोग केला आणि अतिशय सुंदर छोट्याशा जागेमध्ये परंतु सुंदर असं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि मला या स्मारकासाठी निधी देण्याचा भाग्य मिळालं. निधी देण्याचं भाग्य मला मिळालं. आणि म्हणून म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं जे काय कर्तृत्व आहे ते जग जाहीर आहे. बघितलं आपण तिथे किती मंदिरांचं जीर्णोद्धार केला. काशी विश्वेश्वरा सारखा देखील तिथं पण पुतळा आहे. मी गेलो घाटावर तर अनेक मंदिरे बांधली, घाट बांधले, पाणपोळ्या बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र बांधली, खूप मोठी कामं केली.
विहिरी देखील इथं त्याची माहिती दिलेली आहे. कसारा घाटातून आणि देशभरामध्ये विहिरी ज्या आहेत त्याचा पुनर्जीवित केल्या आणि त्यांनी या खासदार मोजले आणि खरं म्हणजे आज या त्यांच्या खऱ्या अर्थाने कार्याला वंदन केलं पाहिजे आणि अगदी पूर्ण देशभरामध्ये त्यांचं जे महान कर्तृत्व आपण पाहतोय आणि त्यामुळेच मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो की जेव्हा मुख्यमंत्री होतो चोरीला एक कार्यक्रम होता आपल्या जयंतीचा आणि त्याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर आपण केलं. तिथे मागणी आली आणि व्यासपीठावर द्यायची आणि आज अहिल्या नगर म्हणून नामकरण देखील झालं आणि म्हणून आज आपण एवढंच सांगूया की अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व महान आहे. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. अगदी रस्ते पूल पायाभूत सुविधा आपण जेव्हा पाहतो ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी उभ्या केल्या. शेतकऱ्यांना आपण मदत करतो, शेतकऱ्यांना देखील अगदी पाठीशी उभं राहण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अशी अनेक कामं त्यांनी केली आणि त्यांची राजवट जी पाहिली कल्याणकारी राजवट आपण आदर्श राजवट त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम, संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अँड सोशल ट्रस्ट व इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्य जनतेमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या हानिकारक दुष्परिणामाविषयी विशेष योग्य ती माहिती व्हावी या दृष्टीने हिरानंदानी मेडोस ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मार्गावर सकाळी 8 वाजता जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवक, रिक्षा ड्रायव्हर्स, वयोवृद्ध व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 9 ते 11 या वेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील चौकात मुखरोग व कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचा फायदा घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर तसेच अनेक युवक युवतींनी लाभ घेतला. तंबाखूचे व्यसन वेळीच सोडले तर साधारणपणे 80% लोक तोंडाच्या कर्करोगापासून स्वतःचा बचाव करू शकतात, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख सुप्रसिद्ध मुखविकार तज्ज्ञ डॉक्टर उल्हास वाघ यांनी यावेळी केले.
विशेष म्हणजे तंबाखूंच्या दुष्परिणामाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित असलेल्या अनेक व्यसनी व्यक्तींनी तंबाखूचे दहन करून तंबाखू सोडण्याची शपथ घेतली. कार्यक्रमासाठी लायन किरण गुलियानी, लायन अनिल हिवराळे, लायन राजीव जावळे उपस्थित होते. डॉक्टर सुदेश सुवर्णा, सुनील निकम, राजीव कुलकर्णी, भीमराव भालेराव, महेंद्र मणी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यावर दरवर्षी आपला एक कार्यक्रम असतो. काय सांगणार याच्याबद्दल? दरवर्षी 22 मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक तंबाखू विरोधी म्हणून काढला जातो आणि जगभर काढला जातो. आणि याचं जे कारण असं की संपूर्ण जगामध्ये किंबहुना भारतामध्ये जास्त तंबाखूजन्य पदार्थांच्यामुळे शारीरिक प्रमाण जे आहे ते आपण आपल्याकडे सर्वसामान्य माणसांमध्ये एवढंच नव्हे तर युवा पिढीमध्ये देखील तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे तंबाखू खाणं असो किंवा सिगारेट धूम्रपान करणं असो, तंबाखूची मिसळी लावणं असो, त्याचं प्रमाण आपल्याला दुष्परिणाम सुरुवातीला जे तंबाखू खातात किंवा जे सिगारेट ओढतात तर त्यांच्या तोंडामध्ये एक असा त्याला लिपोप्लॅकी असं होतं. म्हणजे असे लिपोप्लॅकी जर तोंडामध्ये दिसला तर ते कर्करोगाची पूर्व सूचना असते. आपण जर विचार केला आपल्या शरीराच्या सगळ्या कर्करोगाचा किंवा कॅन्सरचा तर सर्वात जास्त प्रमाण हे तोंडाच्या कर्करोगात आहे. ऑलमोस्ट 48% या युवा पिढीला खाणारे लोक आहेत तंबाखूचं व्यसन असणारे लोक आहेत तंबाखू मुक्त करण्यासाठी हा उपक्रम मी गेले 40 वर्ष राबवतो आहे. आपल्या बरोबर बरंच एनजीओ ने पण हा पुढाकार घेतला होता. ते सर्व मागे गेले, हा कंटिन्यू आहे. त्याच्या मागचा उद्देश काय? याचं कारण कसं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आता तंबाखूच्या वरती त्या पोळीवरती पण ओरल कॅन्सरचं चित्र असतं किंवा धूम्रपान हानिकारक असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं सिगारेटच्या पाकिटावर. पण तरी हे सगळं असूनही लोकांमध्ये हे व्यसना देण्याचा दिवसेंदिवस आणि युवा पिढीमध्ये वाढते आहे. आपल्याला भारत सक्षम करायचं असेल तर त्याच्यासाठी युवा पिढी फार आवश्यक आहे की सक्षम युवा पिढी म्हणजे आरोग्यदायी युवा पिढी ही असणं आवश्यक आहे. जर त्यांना आपण ह्या असल्या व्यसनांपासून परावृत्त करू शकलो नक्कीच आपला भारत देखील आपण सक्षम आणि चांगला बलाढ्य आपण करू शकतो असं मला विश्वास आहे. किती लोकांची तपासणी होतो ह्या कार्यक्रमात? सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ 507 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 75% लोकांना जे काही आले त्याच्यात रिक्षा ड्रायव्हर्स आले, काही घरकाम करणाऱ्या स्त्रिया पण होत्या. त्यांच्यामध्ये देखील या तंबाखूमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कॅन्सरस रिजन हे त्यांच्यामध्ये आढळून आले आणि त्यांना तुझ्या प्रकारे त्यांचं समुपदेशन एक काउन्सिलिंग करण्यात आलं. इथे डॉक्टर सुदेश सुवर्णा माझ्या बरोबर आहेत. तर त्यांनी त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि लोकांनी आपण स्वतःहून ते तंबाखू जाळण्याचा कार्यक्रम केला. त्याच्या क्षेत्रात पुढे काढून त्यांनी त्याच्यामध्ये जाळलं. हे सकाळी आम्ही रॅली काढलेली होती जनजागृतीसाठी. ती सकाळी त्याच्यात बरेच बहुसंख्य युवक आणि हे प्रौढ नागरिक हे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्याच्यानंतर लगेच आम्ही मोफत लौकिक आरोग्य शिबिर कॅन्सर हा आम्ही सुरू केला. यशस्वी केला. थँक्यू. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात 4 ते 5 वर्षाच्या जखमी नर बिबट्याला पकडण्यास वनविभागाला यश आले आहे. बिबट्याच्या 4ही पंजांच्या तळव्यावर आणि मागील पायावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. तसेच त्याच्या शरीरावर व्रण आढळले आहेत. ही जखम बिबट्याची इतर हिंस्र प्राण्यांसोबत झालेल्या झुंजीमुळे झाली असावी असा अंदाज वनविभागाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील इंदिरानगर भागात वन कर्मचारी आणि राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांना शनिवारी सायंकाळी झाडावर जखमी बिबट्या आढळून आला होता. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रॉ या प्राणीप्रेमी संघटनेचे स्वयंसेवक घटनास्थळी पाहणीसाठी गेले. त्यांनी बिबट्याचे निरीक्षण केले असता त्याच्या हालचाली व्यवस्थित नसल्याचे आढळून आले.
तसेच रात्रीची वेळ असल्याने बिबट्याला पकडणे शक्य नव्हते. रविवारी सकाळी 6 वाजता पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी बिबट्या रात्रीच्या ठिकाणापासून 70 ते 80 मीटर अंतरावर झाडीत पडल्याचे दिसले. बिबट्या जखमी आणि अशक्त असल्याने त्यास जाळीत पडणे शक्य नव्हते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी विनया जंगले यांच्यासह बचाव पथकाने डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पकडले. ही कारवाई संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील, उपसंचालक प्रदीप पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी विनया जंगले, येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे, ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मोठे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जलद बचाव गट रोहित मोहिते आणि WWA संस्था रॉ संस्थेच्या स्वयंसेवकांनी यशस्वी पार पाडली. बिबट्याची प्राथमिक तपासणी आणि उपचार करून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट बचाव केंद्रात नेण्यात आले. बिबट्याच्या 4ही पंजांच्या तळव्यावर जखमा आढळून आल्या, तर मागील बाजूच्या पायास मोठी जखम होती. त्याच्या शरीरावर आणि शेपटीवर व्रण होते. झुंजीमध्ये तो जखमी झाला असावा असा अंदाज आहे. शनिवारी रात्री बिबट्या दिसल्याने इंदिरानगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्याला पकडल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.